नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील वर्षी इयत्ता 8वीमध्ये आपण सामान्य विज्ञान या विषयाचा अभ्यास केला. यावर्षी त्या विषयाचं नाव थोडं वेगळं आहे. यावर्षी इयत्ता 9वीमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान असं याचं नाव देण्यात आलेलं आहे. म्हणजे विज्ञानासोबतच तंत्रज्ञानाची देखील ओळख आपण यावर्षी करून घेणार आहोत. यावर्षी आपण नेमक्या कोणत्या प्रकरणांचा अभ्यास करणार आहोत, एकदा त्याची आपण यादी बघूया. यावर्षी पहिलं प्रकरण जे आपल्याला अभ्यासायचं आहे ते आहे गतीचे नियम. दुसरं आहे कार्य आणि ऊर्जा. तिसरं आहे धारा विद्युत. चौथं आहे द्रव्याचे मोजमाप. पाचवं आहे आम्ल, आम्लारी व क्षार. सहावं आहे वनस्पतींचे वर्गीकरण. सातवं आहे परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह. आठवं आहे उपयुक्त व उपद्रवी सूक्ष्मजीव. नववं आहे पर्यावरणीय व्यवस्थापन. 10वं आहे माहिती संप्रेषण तंत्रज्ञान प्रगतीची नवी दिशा. विद्यार्थी मित्रांनो, यावर्षी आपल्याला संगणकशास्त्राचा देखील या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. 11वं प्रकरण आहे प्रकाशाचे परावर्तन. 12वं आहे ध्वनीचा अभ्यास. 13वं प्रकरण आहे कार्बन एक महत्त्वाचे मूलद्रव्य. 14वं आहे पदार्थ आपल्या वापरातील. 15वं आहे सजीवातील जीवन प्रक्रिया. 16वं आहे अनुवांशिकता व परिवर्तन. 17वं आहे जीवतंत्रज्ञानाची ओळख. आणि 18वं आहे अवकाश निरीक्षण दुर्बीण. म्हणजेच जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, खगोलशास्त्र, संगणकशास्त्र अशा विविध विषयांचा अभ्यास एकत्रितपणे आपल्याला विज्ञान व तंत्रज्ञान या विषयामध्ये आपल्याला करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सुरुवात करूया आपल्या पहिल्या प्रकरणाला. प्रकरणाचं नाव आहे गतीचे नियम. या प्रकरणामध्ये आपण गती म्हणजे काय, विस्थापन आणि अंतर, त्वरण, न्यूटनचे गतिविषयक नियम व त्यांनी दिलेली समीकरणे या घटकांचा अभ्यास करणार आहोत. सुरुवात करूया प्रथम गती म्हणजे काय ह्या संकल्पनेपासून. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही चित्रामध्ये पाहू शकता या ठिकाणी पक्षी उडताना दिसत आहेत. झाडाची पानं खाली पडताना दिसत आहेत. डावीकडच्या चित्रामध्ये एक रेल्वे गाडी प्लॅटफॉर्मवरती उभी आहे. तर उजवीकडच्या खालच्या बाजूच्या चित्रामध्ये तुम्हाला दिसतं आहे की त्या ठिकाणी दगडं हे एकावरती एक रचून ठेवलेले आहेत. काय जाणवतं बरं या चित्रांवरनं आपल्याला? ह्या चारही चित्रांमध्ये जर का नीट निरीक्षण केलं आपण तर पक्षी आणि पानं ह्यांच्यामध्ये आपल्याला काहीतरी हालचाल दिसते आहे. तर रेल्वे प्लॅटफॉर्मवरती उभी असलेली ती रेल्वे गाडी आणि त्या डोंगरावरती एकावरती एक अशी रचून ठेवलेले दगड हे मात्र कसे आहेत? स्थिर आहेत. पक्षी आणि पानं ही हलताना दिसत आहेत, गतिमान आहेत असं आपण या ठिकाणी म्हणतो. मग गतिमान म्हणजे नेमकं काय? त्यांना गती आहे म्हणजे याचा अर्थ नेमका काय होतो? आणि ती रेल्वे गाडी आणि दगडं एकाच ठिकाणी स्थिर आहेत म्हणजे नेमकं काय असतं? तर गती ही संकल्पना जी आहे, ही संकल्पना आपल्याला विज्ञानाच्या भाषेमध्ये समजून घ्यायची आहे. बघा, गती ही एक सापेक्ष संकल्पना आहे. शब्द फार महत्त्वाचा आहे. गती ही एक सापेक्ष संकल्पना आहे. आता सापेक्ष या शब्दाचा अर्थ नेमका काय होतो बरं? सापेक्ष म्हणजे काय की ती किंवा तो घटक समजून घेण्याकरता किंवा त्याविषयी माहिती प्राप्त करण्याकरता आपल्याला सभोवतालच्या इतर घटकांची देखील परिस्थिती जाणून घेणं आवश्यक आहे. तेव्हा त्याला आपण म्हणतो सापेक्ष, संदर्भित असं देखील आपण याला म्हणू शकतो. म्हणजेच गती ही संकल्पना केवळ एका त्या वस्तूसंबंधातली नाही आहे, तर त्याच्या सभोवतालची परिस्थिती काय आहे त्यावर देखील आपल्याला गती ही संकल्पना समजून घेणे फार गरजेचं आहे. जर एखादी वस्तू सभोवतालच्या संदर्भात तिची जागा बदलत असेल तर ती गतिमान आहे असे म्हणतात. व्याख्या अगदी सोपी दिलेली आहे. पहा, गतिमान या शब्दाची किंवा गती या शब्दाची नेमकी व्याख्या काय दिलेली आहे? जर एखादी वस्तू सभोवतालच्या संदर्भात तिची जागा बदलत असेल तर ती वस्तू गतिमान आहे असे म्हटलं जाते. सभोवतालच्या संदर्भात जागा बदलत असेल तर. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एक कार दिसते आहे आणि ती कार रस्त्यावरती धावताना दिसते आहे. आता मी जेव्हा असं म्हणतो की ती कार धावताना दिसते आहे, का असं म्हटलं असेल बरं? ती कार उभी आहे असं आपण का म्हणू शकत नाही? बरोबर आहे,
कारण त्या ठिकाणी आपल्याला काय दिसतंय बरं, की ते लाईटचे जे खांब आहेत रस्त्याच्या बाजूचे ते मागे मागे सरकताना दिसत आहेत. रस्त्याच्या कडेला असलेले जे पांढरे आणि काळे दगड आहेत ते देखील मागे मागे जाताना दिसत आहेत. रस्त्याच्या मधोमध असणारे जे काळे पांढरे पट्टे जे दिसत आहेत ते सुद्धा मागे मागे जाताना दिसत आहेत. या सगळ्या सभोवतालच्या घटना काय दर्शवतात, की ती गाडी गतिमान आहे. येतंय लक्षात? म्हणजेच आपण जे या ठिकाणी म्हणतोय की गती ही संकल्पना कशी आहे, सापेक्ष आहे. म्हणजेच जर का सभोवतालची परिस्थिती, सभोवतालच्या संदर्भात जर का त्या वस्तूची जागा बदलत असेल तर ती वस्तू गतिमान आहे असं म्हटलं जातं. मागील चित्रामध्ये आपण पाहिलं होतं की ती गाडी, रेल्वे गाडी प्लॅटफॉर्मवर उभी होती. मग ती उभी असताना सभोवतालची परिस्थिती काही बदलत होती का? नाही. याचाच अर्थ काय, की ती रेल्वे गाडी त्या ठिकाणी कशी होती, स्थिर होती. आपण विज्ञानाच्या भाषेमध्ये काय म्हणतो, दोनच अवस्था म्हणतो, एक स्थिर अवस्था आणि दुसरी गतिमान. म्हणजेच जर का ती वस्तू सभोवतालच्या परिस्थितीच्या संदर्भात जर का जागा बदलत असेल तर ती वस्तू गतिमान आहे असं म्हटलं जातं. आणि जर का ती जागा बदलत नसेल तर ती वस्तू कशी आहे, स्थिर आहे. उदाहरणार्थ एकावरती एक रचलेले दगड, प्लॅटफॉर्मवरती उभी असलेली रेल्वे गाडी किंवा बस गाडी. पण तेच आकाशामध्ये उडणाऱ्या पक्ष्यांचा थवा हा मात्र कसा दिसणार आहे आपल्याला, गतिमान आहे असं आपण म्हणू. का व गतिमान आहे, कारण त्यांच्या सभोवतालची परिस्थिती काय होत चाललेली आहे, बदलते आहे. ते जागा बदलवत आहेत संदर्भामध्ये, सभोवतालच्या संदर्भामध्ये, आणि म्हणूनच त्या वस्तूला आपण काय म्हणतो, गतिमान असे म्हणतो. मग गतिमानतेची व्याख्या पुन्हा एकदा बघूया. जर एखादी वस्तू सभोवतालच्या संदर्भात तिची जागा बदलत असेल तर ती वस्तू गतिमान आहे असे म्हणतात. जर ती सभोवतालच्या संदर्भात जागा बदलत नसेल तर ती वस्तू स्थिर आहे असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. लक्ष झालं प्रत्येकाच्या, की स्थिर म्हणजे काय आणि गतिमान म्हणजे काय. पुढचा जो मुद्दा आहे आपल्याला या ठिकाणी दिला तो आहे डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट, ज्याला आपण म्हणतो अंतर आणि विस्थापन. डिस्टन्स म्हणजेच अंतर आणि डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय तर विस्थापन. अंतर आणि विस्थापन. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पुस्तकातीलच परिचयाचं एक उदाहरण या ठिकाणी घेतलेलं आहे. काय दिसतंय, शीतल अँड प्रशांत हाऊस. म्हणजे हे एक जे घर दिसतं आहे हे कोणाचं घर आहे, शीतल आणि प्रशांतचं आहे. आणि ही दोघंही, शीतल आणि प्रशांत, कुठे जायचे त्या दोघांनाही, शाळेमध्ये जायचं आहे. प्रशांत एकटाच निघाला शाळेमध्ये जायकरता. त्याने दुसरा मार्ग पत्करला आणि तो शाळेमध्ये पोहोचला. शीतल मात्र पहिल्यांदा तिच्या मैत्रिणीकडे गेली, कोणाकडे, संगीताकडे, आणि संगीताकडून मग त्या दोघी जणी शाळेपर्यंत पोहोचल्या. मग आता त्या शीतलने आणि प्रशांतने कशा पद्धतीने किंवा केवढं अंतर त्यांनी ते कापलेलं असेल किंवा ते किती अंतर चाललेले असतील आणि किंवा त्यांचं विस्थापन किती झालं असेल हे आता आपण समजून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, शीतल जेव्हा संगीताच्या घरी गेली, म्हणजे शीतल ते संगीताचं घर किती अंतर दिसतंय त्या ठिकाणी, 500 मीटर. ते आणि संगीताच्या घरापासून त्यांच्या शाळेचं जे अंतर आहे ते किती दिसतंय त्या ठिकाणी, 1200 मीटर. म्हणजे 500 अधिक 1200 हे जे अंतर आहे हे काय झालंय, हे त्यांनी एकूण केलेला तो प्रवास आहे. 500 मीटर अधिक 1200 मीटर म्हणजेच अंतर. या शब्दाचा अर्थ आपण या ठिकाणी काय म्हणणार आहोत, अंतर म्हणजे दोन बिंदूंच्या दरम्यान गतिमान असताना वस्तूने प्रत्यक्ष केलेले मार्गक्रमण होय. प्रत्यक्ष केलेले मार्गक्रमण म्हणजेच पहिल्यांदा स्वतःच्या घरापासून संगीताच्या घरापर्यंत आणि संगीताच्या घरापासून शाळेपर्यंत हे मार्गक्रमण त्यांनी ते केलेलं आहे. आता इकडे दुसरा जो रस्ता त्या ठिकाणी दिसतोय आपल्याला, घरापासून तर थेट शाळेपर्यंतचा. विद्यार्थी मित्रांनो, विस्थापन म्हणजे गतिमानतेच्या आरंभ व अंतिम बिंदूतील सर्वात कमी अंतर होय. विस्थापनाची व्याख्या अगदी सोपी दिली आहे. काय, की विस्थापन म्हणजे गतिमानतेच्या आरंभ व अंतिम बिंदूतील सर्वात कमी अंतर होय. म्हणजे त्यांच्या घरापासून तर शाळेपर्यंतचं अंतर, त्या कमीत कमी अंतरास आपण काय म्हणतो, विस्थापन असं म्हणतो. तर शीतलने जे काही मार्गक्रमण केलेलं आहे
500 अधिक 1200 बरोबर 1700 मीटर. हे काय झालं, तिचं अंतर झालं. पण शीतलचं विस्थापन मात्र किती आहे, तिच्या घरापासून तर तिच्या शाळेपर्यंत, म्हणजे फक्त 1300 मीटर एवढं आहे. वरच्या ए आकृतीमध्ये काळजीपूर्वक पहा. काय दिसतंय त्या ठिकाणी, एक मार्ग दिसतो आहे ए पासून बी पर्यंत जाण्याचा. आता जर का वरच्या बाजूच्या मार्गाने आपण गेलोत, म्हणजे फिरत फिरत जर का आपण गेलो तर बी पर्यंत पोहोचू, आणि या खालच्या बाजूने म्हणजे त्या टिंब रेषा ज्या दिसत आहेत त्याच्या खालच्या मार्गाने जर का गेलो तरी सुद्धा आपण बी पर्यंत पोहोचतोय. आता प्रत्यक्ष मार्गक्रमण हा जो आहे हा वेगळा आहे, आणि जे दोघांमधलं जे काही अंतर आहे कुठपासून कुठपर्यंत, ए पासून बी पर्यंतचं, ते मात्र फारच कमी दिसतंय. विद्यार्थी मित्रांनो, अंतर आणि विस्थापन या दोघांमधला हा महत्त्वाचा फरक लक्षात घ्यायचा आहे. अंतर म्हणजे काय असतं, तर प्रत्यक्ष केलेले मार्गक्रमण, म्हणजे तुम्ही ए पासून बी पर्यंत कोणत्या कोणत्या मार्गाने जाणार आहात, किंवा तुमच्या घरापासून शाळेपर्यंत कोणत्या कोणत्या मार्गाने जाणार आहात, तो म्हणजे ते तुमचं जे काही मार्गक्रमण असणार आहे त्याला काय म्हणणार आपण, अंतर म्हणणार आहोत. आणि तुमची शाळा ते घर, किंवा चित्रात दाखवल्याप्रमाणे ए पासून बी पर्यंतचं ते जे कमीत कमी अंतर आहे, आरंभ बिंदू आणि अंतिम बिंदू यातलं कमीत कमी जे काही अंतर आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत, विस्थापन म्हणणार आहोत. अंतर आणि विस्थापन यातला हा महत्त्वाचा फरक लक्षात घ्यायचा आहे. आकृतीमध्ये काळजीपूर्वक निरीक्षण करा. एक व्यक्ती आहे की जो त्या ए ह्या बिंदूपाशी उभा आहे, आणि तो त्या वर्तुळाकार क्रीडांगणाला फेरी मारतो आहे. दिसतंय, ए पासून पुन्हा तो कुठे येतो आहे, ए कडेच परत येतो आहे. आता नीट आपण जर आपल्या व्याख्यांचा विचार केला तर यामध्ये अंतर किती आहे आणि विस्थापन किती आहे सांगू शकाल का? नक्कीच. कशा प्रकारे सांगणार बरं आपण, किंवा कसं स्पष्ट करणार? व्यक्ती कुठे उभा आहे, ए ह्या बिंदूपाशी उभा आहे, आणि तो फिरणार कसा आहे, वर्तुळाकार फिरणार आहे. बरोबर आहे, वर्तुळाकार गतीने तो फिरणार आहे. कुठून, ए पासून. मग ए पासूनच निघाला आणि पुन्हा ए पाशीच तो पोहोचला आहे. मग विस्थापनाच्या भाषेमध्ये काय म्हणणार त्याला आपण व्याख्येनुसार? विस्थापन झालं का त्याचं? तो जिथून निघाला होता तिथेच परत पोहोचला. याचा अर्थ काय झालं, विस्थापन त्या ठिकाणी काय म्हणणार आपण, 0 म्हणणार आहोत. पण अंतराच्या बाबतीत काय म्हणणार? त्याने अंतर कापलं नाही का काहीच? जर तो त्याच ठिकाणी जरी येतो आहे पण तो काहीतरी अंतर मार्गक्रमित करतो आहे. केवढं बरं, त्या वर्तुळाच्या परिघा एवढं. बरोबर आहे का? म्हणजेच जेव्हा एखादी वस्तू ही वर्तुळाकार गतीने फिरत असते तेव्हा तिने जे काही मार्गक्रमण केलेलं अंतर असतं ते आपण काय म्हणू शकतो, ते त्या वर्तुळाच्या परिघा एवढं असते. परंतु त्या ठिकाणी वर्तुळाकार गतीमध्ये विस्थापन मात्र होत नाही. ते विस्थापन कसं राहतं, 0 राहतं. का बरं? कारण की त्या गतिमान वस्तूचा आरंभ बिंदू आणि अंतिम बिंदू हे दोन्ही कसे असतात बरं, सारखे असतात. ती वस्तू पुन्हा तिथेच फिरून येते, त्यामुळे त्या ठिकाणी विस्थापन काय म्हणतो आपण, 0 म्हणतो. एकदा सरळ दिशेने होणाऱ्या गतिमान वस्तूचं विस्थापन आणि अंतर याविषयी बघूया. वरील चित्रामध्ये आपण वर्तुळाकार गतीचं उदाहरण पाहिलं. आता सरळ रेषेमध्ये जेव्हा आपण जाऊया, एक रेषीय गतीमध्ये, तेव्हा काय घडतं बघा. चित्रात दिसतंय की पी ह्या बिंदूपासून एक कार निघून क्यू ह्या बिंदूपर्यंत जाते. बाणाचं दिशा तुम्ही पाहू शकता. किती अंतर आहे बरं ते, 360 मीटर आहे. उलट पुन्हा क्यू पासून ती कार पी कडेच येते आहे, म्हणजे पुन्हा 360 मीटर अंतर कापते आहे. म्हणजेच जाताना 360 आणि पुन्हा परत येताना 360, म्हणजे तिने एकूण अंतर किती कापलंय बरं, 360 अधिक 360 बरोबर 720 मीटर एवढं अंतर तिने कापलंय. मग आता पुन्हा विस्थापनाकडे येऊया. त्या कारने केलेलं विस्थापन किती? काय येईल बरं उत्तर, 0. का? कारण त्या कारची जागा बदललेली नाहीये. तिचा जो आरंभ बिंदू पी होता तोच आरंभ बिंदू पुन्हा तोच अंतिम बिंदू आहे. म्हणजे ती पी पासून क्यू पर्यंत जरी गेलेली असली पुन्हा ती परत कुठे येते आहे, पी कडेच येते. म्हणजे ह्या उदाहरणात देखील आपण काय म्हणू शकतो, विस्थापन जे काही आहे हे विस्थापन कसं आहे बरं, 0 आहे. येते लक्षात? आज आपण काय पाहिलं, वस्तूची गतिमानता. वस्तू गतिमान आहे हे केव्हा म्हणतो आपण, जेव्हा ती सभोवतालच्या संदर्भामध्ये तिची जागा बदलत असेल तर ती वस्तू गतिमान आहे असे म्हटले जाते.
अंतर म्हणजे काय, तर त्या वस्तूने प्रत्यक्ष मार्गक्रमण केलेले जे काही अंतर आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत, अंतर म्हणणार आहोत. मार्गक्रमित केलेला मार्ग त्याला म्हणणार आपण अंतर. तर विस्थापन म्हणजे काय, तर आरंभ बिंदू आणि अंतिम बिंदू, गतिमान वस्तूचा आरंभ बिंदू आणि अंतिम बिंदू यांच्यातलं जे कमीत कमी अंतर आहे त्या अंतराला आपण काय म्हणणार आहोत, विस्थापन असे म्हणणार आहोत. मग गतिमानता, अंतर आणि विस्थापन या 3 संकल्पना आज आपण या ठिकाणी पाहिल्या. पुढील संकल्पना पाहण्यासाठी पुढील व्हिडिओला जरूर बघा.